राजमाता जिजाऊना वंदन आणि पिठलं भाकरीच्या साध्या नैवेद्यावर भक्तांना प्रसन्न होणाऱ्या आणि गण गण गणात बोते असा घोष करणाऱ्या श्री गजानन महाराजांना देखील माझा नमस्कार। बुलढाण्यामध्ये आलं की आपल्या घरी आल्यासारखं वाटतं। बुलढाण्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर आज इथं उसळलाय। या उत्साहाचा आनंदाचा महासागर आजच्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमाला उपस्थित आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपल्या दुसऱ्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, व्यासपीठावरील सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ, मी येताना बघितलं पुतळ्यांच्या उद्घाटनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, संत गाडगे महाराज असे अनेक थोर महापुरुषांचे पुतळे होते। आणि एवढी गर्दी त्या कार्यक्रमामध्ये लाडक्या भावांची, बहिणींची, सगळ्यांची होती। संजयला म्हणालो, अरे बाबा, तो जो आपला लाडक्या बहिणींचा कार्यक्रम आहे तिथले सगळे लोक इकडे आले तर तिकडे कोण आहे? सगळा मंडप आणि महासागर उसळलाय आणि खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर तेच पाहतोय। आणि म्हणून माझ्या साऱ्या लाडक्या बहिणींना देखील माझा नमस्कार। मीडियाचे लोक जरा लाडक्या बहिणींच्या मध्ये येत आहेत तिथे थोडे जर तुम्ही खाली बसले तर मीडियावाले बरोबर बरं होईल। आणि आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगेन की राज्याचा मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय। तुमचं राखी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करणं असेल। आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार, काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं। माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाही तरी मनाची बाजली पाहिजे होती। खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे, ही फक्त निवडणुकीपुरते चुनाव जुमला आहे। परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खटाखट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली। परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही, कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले। एवढ्या लवकर, एवढ्या विक्रमी वेळात, कमी वेळात महिलांच्या, माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक, ही पहिली योजना आहे। योजनेला बदनाम करत होते, म्हणाले पैसे येणार नाहीत। जसे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पैसे काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल। अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, घेणारं सरकार नाही। आतापर्यंत यापूर्वीच सरकार हप्ते घेणारं होतं, हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे। याचा आम्हाला अभिमान। ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी केली। आणि नागपूरमध्ये कोर्टात कोण गेले? तेच काँग्रेसचाच माणूस। ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत।
असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. सुखाचे समाधानाचे दिवस आले पाहिजे हीच आमची भावना आहे. आणि म्हणून या योजनेसाठी मगाशी अजितदादांनी सांगितलं की पूर्ण 33,000 कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे. आम्ही 1,500वर थांबणार नाही. तुम्ही ताकद दिली तर 1,500ची, कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही. या योजनेच्या बद्दल जे गैरसमज पसरवताय आणि म्हणून 1500वर आम्ही थांबणार नाही. आम्ही तुमचे भाऊ, तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली आणि 3 पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आखडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो. मला एवढंच सांगायचं आहे, आता काश्मीरमध्ये 370 कलम हटवणार म्हणून काही लोक बांग देऊ लागले. अरे, काश्मीर हा आपल्या देशाचं नंदनवन आहे. आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं. काश्मीर आजाद झाला. आणि त्यांच्या गळ्यात गळे घालणारे खरे देशद्रोही हे दहशतवाद्यांच्या पाठीशी आहेत का? तुम्हाला पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवायचे आहेत का? राज्यात पुन्हा दहशतवादी हल्ले घडवायचे आहेत? आणि काही लोक तर दहशतवाद्यांचं समर्थन करणारे लोक आपण गळ्यात गळे घालणारे पाहिले. दहशतवादी अब्दुल गुरुचं समर्थकांना दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं. हा किती मोठा देशद्रोह आहे. आणि म्हणून यांना योग्य वेळी त्यांची जागा दाखवली पाहिजे. एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती एकीकडे आणि देश विघातक शक्तींना पाठिंबा देणारे दुसरीकडे. देशभक्ती आणि देशद्रोह याचा आपण विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे, राज्यात आपलं महायुतीचं सरकार आहे, हे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे या ठिकाणी राज्याचा चौफेर विकास होतोय. दिल्लीला जातो, योजना आणतो, पैसे आणतो, तेव्हा म्हणतात दिल्लीला जाऊन काय करता? हो, दिल्लीला जातो आम्ही, पण राज्याच्या भल्यासाठी जातो. आणि म्हणून माझ्या बहिणी आणि भावांनो, तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे, राज्य आणि केंद्रात जेव्हा समविचारी एका विचाराचं सरकार असतं त्या राज्याची भरभराट होते, ते राज्य वेगाने पुढे जातं. आणि म्हणून जास्त काही आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सुज्ञ आहात. ही योजना आणि मी ज्या योजना वाचून दाखवल्या, या सर्व योजना बिलकुल चालू राहतील. एकही योजना बंद पडणार नाही. अरे, तुम्ही दिलं नाही पण आम्ही द्यायला लागलो, कारण तुम्हाला घेण्याची सवय होती, त्यामुळे तुम्ही दिलं नाही, आम्हाला देण्याची सवय आहे. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद आला पाहिजे, सुख आणि समृद्धी आली पाहिजे, म्हणून आम्ही काम करतोय. तिथे सहकार्य करायचं सोडून विरोध करून योजना बंद पाडण्याचं पाप आपण करताय. येणाऱ्या